निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कल्याणरावचा आज एक चक्कर पूर्ण झालेला आहे। आता ह्याच्या पुढे कुठे कल्याणराव जायचं नाही निश्चित आहे। कल्याणराव म्हणते बाकीच्याची 4-4 झाली, माझी अजून 3च झाली, म्हणजे अजून एक ठेवलाय का? सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष पंढरपुरातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणे तुम्हाला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पाळतात आणि हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। तुमच्यापेक्षा थोडं 4 वर्ष अगोदर आम्ही अनुभव घेतला, त्यामुळे या अनुभवांना आम्ही या ठिकाणी सांगू शकतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एवढंच सांगतो की गेल्या 2 वर्षापासून या जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या या तरुण सहकार्यांना साहेब आपण मदत केली, आधार दिला, चंद्रकांत दादा आपण सगळ्यांनी, मग शाजीबापू आहेत, राजाभाऊ राऊत असतील, विजयराज असतील, आम्ही सगळी मंडळी, उत्तमराव होते, आणि मग जे जे जबाबदाऱ्या आपण आमच्यावरती सोपवल्या त्या जबाबदाऱ्या सगळ्या सहकार्यांच्या सहकार्यामधून विधान परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी आणण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। पण दुर्दैवानं साहेब आम्ही जो आपल्याला शब्द दिला होता तो आमच्यातनं पूर्ण होऊ शकला नाही, त्याची आम्हाला खंत आहे। शाजी बापू असो, आम्ही असो, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आपल्या बरोबर राहू ही भूमिका आम्ही घेतली होती, पण दुर्दैवानं आमचा एक सहकारी आमच्या बरोबर आपल्या बरोबर राहिला नाही। पण एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण जो शब्द तुम्हाला 2 वर्षापूर्वी दिला होता तो शब्द आज सुद्धा आहे। आम्ही बापू, उत्तमराव, सगळी मंडळी ही भारतीय जनता पक्षाच्याच विचाराची आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारासाठी सगळे काम करतायत। निश्चितपणे साहेब दोन्ही मतदारसंघामध्ये परिस्थिती अतिशय उत्तम आहे। माढा मतदारसंघामध्ये आपण स्वतः जातीनं लक्ष घातल्यामुळं चंद्रकांत दादा, सुभाष बापू ही सगळी मंडळी आहे। माढ्याचा विजय सुद्धा भारतीय जनता पक्षाचा निश्चितपणे असणार आहे, कारण साहेब एका बाजूला रणजितसिंह निंबाळकर असतील, मान खटाव मधले त्यांचे सगळे सहकारी असतील, आणि त्याचबरोबर मग शिवाजीराव सावंत सर असतील, सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यामधून भारतीय जनता पक्ष या दोन्ही जागावरच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो। साहेब विषय खूप आहेत, कल्याणरावांनी प्रश्न मांडलेले आहेत। गेल्या वर्षभरापासून आपल्याबरोबर चर्चा होत होत्या की नदीच्या बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये ते बंधारे दरवाजे आहेत ते काढून कायमस्वरूपी ऑटोमॅटिक गेटचे बंधारे बांधावेत, याबाबतचा एक विषय आपल्या समोर आम्ही सातत्यानं मांडलेला आहे। म्हैसाळ आणि टेंबू या दोन्ही योजनांना गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण आणि गडकरी साहेबांनी भरीव असा निधी दिला, आणि त्यामुळेच सांगोला असेल, मंगळवेढा असेल या तालुक्याच्या शिववरती ते पाणी आलेलं आहे। पुढच्या 2 महिन्याच्या अवधीमध्ये मंगळवेढ्याच्या उपेक्षित भागाला, सांगोल्याच्या उपेक्षित भागाला म्हैसाळचं पाणी निश्चितपणे मिळणार आहे। या ठिकाणी उजनीची सुद्धा व्यथा कल्याणरावांनी सांगितली, NRBCची व्यथा सांगितली। 1930-35 सालापासून या ठिकाणी या भागाला NRBCचं पाणी मिळतंय, पण या ठिकाणी फलटण आणि माळशिरस शेजारी शेजारी बसलेले आहेत। त्यांना आम्ही दोघाला विनंती करतो की आपण दोघांनी त्या ठिकाणी खालच्या टेलचं सांगोला असेल, पंढरपूर असेल, ह्या भागातल्या शेतकऱ्यांना NRBCचं पाणी अधिक चांगल्या पद्धतीने मिळण्यासंबंधीची भूमिका घ्यावी। उजनीच्या पाण्याबाबतीमध्ये सुद्धा एवढंच सांगेन साहेब की आता गेल्या 4 वर्षामध्ये जे कुठे लिकेज चालायचं बोगद्यातनं इकडून तिकडून ते आता बंद झालं, पण अजून सुद्धा चांगल्या पद्धतीनं या कालव्याचं नियोजन करण्याची गरज आहे, जेणेकरून 4 ते 5 पाळ्या कॅनलला आणि नदीला
ह्या जर मिळाल्या तर ह्या पंढरपूर तालुक्यातला शेतकरी साहेब दुसरं काही आपल्याला मागणार नाही. आणि त्यामुळे पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये इथल्या शेतकऱ्यांना समाधानी ठेवण्याचं एक जरी काम आपण करू शकलो तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्याला या पांडुरंग रूपी शेतकऱ्याचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे राहतील एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व पंढरपूरकरांच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.